साधारण तो 5 ते 10 किलोचा ढोल असेल. हा ढोल कमरेला बांधायचा आहे, वादन करायचं आहे आणि चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहिजे. हे सगळं साहजिक येतं. सर्वजण किती हसत मुखाने वादन करतायत. वेगवेगळ्या वाद्यांचा प्रयोग दिसतो इथे. एक आवाहन आहे. मयांक स्वप्नील भासे हा छोटा मुलगा या ठिकाणी हरवलेला आहे आणि तो इथे स्टेजच्या बाजूला तो नाना असं म्हणत आहे सारखा. कृपया स्टेजशी संपर्क साधावा. मयंक स्वप्नील भासे छोटा मुलगा आहे. त्याचे नातेवाईक नाना म्हणून हाक मारत आहे. तो कोणी असतील तर त्वरित स्टेजच्या उजव्या बाजूला यावं. इंद्रजिमी जंबपरचा प्रयोग या सर्व मुलांना ते मुखोद्गत आहे, पाठ आहे. मयंकचे पालक आलेले आहेत आणि त्यांच्या स्वाधीन केलेला आहे गणेश मंदिर संस्थाननं. या ठिकाणी काही जुगलबंदी पण आता आपण बघतोय. ताशा, एक नवीन वाद्य आपण बघतोय. त्याची ताशाबरोबर जुगलबंदी. शेर शिवराज है, क्या बात है. आपण बघतोय ढोल उडवत आहेत, म्हणजे नुसतं वाजवत नाहीयेत आणि त्यासाठी कसून सराव लागतो. विशेषतः ध्वज दिसत आहेत, एवढे दिमाखात ध्वज दिसत आहेत. हा ध्वज आत्ता ते वादन होते, त्याला राजमुद्रा असं नाव आहे. शिवरायांच्या भक्तीमध्ये, शक्ती जागरणमध्ये
जय. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन. घुमकं आणि ताशाची जुगलबंदी. नाचताना वाजवताना थोडा थकवा आला तर एकदा हर हर महादेव म्हणा. पुन्हा त्या शक्तीचं जागर होतं. पुन्हा एकदा नवीन उत्साहाने वादन सुरू होतं. पुन्हा एकदा नवीन उत्साहाने ध्वज नाचवायला सुरुवात होते. क्या बात आहे. अत्यंत लयबद्ध ध्वज नाचवत आहेत. आचार्य जी, ये डोंबिवली का वैभव है. ये है डोंबिवली, ये हम कर रहे हैं इधर. इस प्रकार से नौजवान यहाँ पे एकत्रित होते हैं.